ते करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची पद्धत आहे. अभ्यास करण्याची पद्धत चुकीची आहे. मी बरेच उदाहरणं तुम्हाला सांगितलं. आता मी माझ्या मुलाला सेंटर घेऊन काही म्हणजे गोष्टी सांगतो. माझ्या मुलाला 92% मार्क लागले. माझ्या मुलाबरोबर ट्युशनला येणारी माझ्याकडे एक मुलगी होती, ज्ञानेश्वरी नाईक सांजेची मुलगी, तिला 99.80 मार्क सांजेची. पंडित डॉक्टरांची मुलगी नंदिनी पंडित 99.60 मार्क होते. त्या दोन्ही मुली शाहूला गेल्या. आता हे जसं शाहूहून आले, पण ती नंदिनी पंडित पहिल्या प्रयत्नामध्ये गेली, हिंदुराजे सम्राट बाळासाहेब ठाकरेला लागली, पण ज्ञानेश्वरी नाईक लागलीच नाही. मी तिच्या वडिलांना रिक्वेस्ट करून शाहूला रिपीट करायला लावलं, परत ही लागली नाही. म्हणजे होतं काय की मुलं करत नाहीत असं नाही, मुलं अभ्यास खूप करतात, परंतु त्या अभ्यासाचा एक ट्रॅक राहत नाही. मग तो ट्रॅक राहावा म्हणून मी पुन्हा नवीन वेबसाईट केली, सॉफ्टवेअर आणलं आणि दुसऱ्या वर्षामध्ये माझे MBBS BMS BDS ची संख्या 74 झाली. आता मी 16 जिल्ह्यामध्ये आहे. बऱ्याच वेळेस असं वाटतं की सर सांगताना खूप संख्या सांगतात. माझ्या यवतमाळमध्ये 17 मुलं लागलेली, तर ते मुलं इकडे येणार नाहीत, मी त्यांच्याकडे जाणार नाही. अकोल्याला यावर्षी माझ्याकडे लागलेल्या मुलांचा सत्काराचा कार्यक्रम गेल्या महिन्यामध्ये 24 तारखेला ठेवलेला होता. मी त्या कार्यक्रमाला जाणार होतो, एवढं छान नियोजन केलेलं होतं, पण आम्ही 5 जण आहे. माझे 2 सहकारी तिथं जाऊन कार्यक्रम घेतले, कारण इथं कॅप राऊंड लागलेला होता. कॅप राऊंड लागलेला असताना मी तिथं जाऊ शकत नव्हतो. आपण आता 16 जिल्ह्यामध्ये आहेत, कमीत कमी 100 पेक्षा जास्त मुलं ह्या मेडिकलला जातात आणि त्याच्यासाठी फीस किती घेतोय आपण? 6,000 रुपये फीस घेतो वर्षाला. आता हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण काय की खूप पैसे दिल्यानंतर काही चांगलं मिळतं. आता बरेच जण तुम्ही काउन्सिलिंग करता माझ्याकडे, आता मी कुणाचं नाव घेत नाही, पण लातूरमध्ये काउन्सिलिंगचा प्रकार आणि आम्ही तुमच्याशी ट्रीट केलेला प्रकार, बरेच पालक मला फोन करायचे, सर मी तिकडे पैसे भरले, बचोटे साहेब आहेत तिथं, पण ते फोनच उचलत नाही. असे पालक आले की नाही तुमच्यासोबत? आता आपल्याकडे तो काही प्रकार नव्हता, आपण काही व्यवसायी नाही, प्रोफेशनल पद्धतीने. माझ्या डोक्यामध्ये काय की आपल्याकडून दरवर्षी लागणाऱ्या MBBS BMS BDS च्या मुलांची संख्या इन्क्रीज झाली पाहिजे. आपण एकत्रित प्रयत्न केला ना, त्याचं कलेक्टिव्हली खूप होतं. पण आता जसं आपण इथे एकत्रित झालेलं आहे, माझं हे सगळं ऑनलाईन असल्यामुळे मला काही मोठा ऑफिस लागत नाही. इथे एक ऑफिस आहे, हडपसरला सिरम इन्स्टिट्यूटच्या 6 नंबर गेटला एक ऑफिस आहे आणि नाशिकला एक ऑफिस आहे. माझा नांदेडचा दुसरा पार्टनर आहे, तो यशपाल भिंगे, गेल्या वर्षी लोकसभा लढवली होती, ह्या वर्षी विधानसभा लढवली होती, त्यानं काय ऑफिस वगैरे केलेलं आहे. म्हणजे इथं पैसा हा ही गोष्ट नाही, पण सूर्यवंशी सरांना सगळ्या गोष्टी माहित आहेत. जरी नसलं तरी कलेक्टिव्हली माझ्याकडे 300 पेक्षा जास्त मुलं आहेत. म्हणजे एकूण क्लासमध्ये जे इन्कम होतं त्याच्यापेक्षा इन्कम पण जास्त होतं. म्हणजे इन्कम कमी होतं असतलं काय पार्ट, पण ऍव्हरेजली एका क्लासमधून लागणाऱ्याची संख्या किती असते? 4 मुलं लागतात, 5 मुलं लागतात, 6 मुलं लागतात. माझ्याकडे 300 मुलं आहेत आणि 100 पेक्षा जास्त मुलं लागतात. म्हणजे 35% पेक्षा जास्त आपण त्याच्यामध्ये रिझल्टमध्ये मुलं कन्वर्ट करतो. कधी कधी क्लासेसमध्ये काय केलं जातं, फक्त MBBS च्या मुलांनाच टार्गेट केलं जातं, बाकीच्या मुलांकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्याकडे तसं नाही. त्या मुलाची कुवत कशी आहे? ठीक आहे, तू BDS ला प्रयत्न कर, BMS ला प्रयत्न कर, काहीच तुला जमत नाही तर तुला BSc नर्सिंग मध्ये आपण कन्वर्ट करूया आणि पुढे तर आपण त्याचा प्रवेश करून घेऊया. त्या भावनेने आपण प्रयत्न करत असतो. हा व्यवसाय नाही, भक्ते साहेब आहेत तिथं, ते वारकरी संप्रदायातून आहेत. माझ्या पाठीमागं मारुती महाराजांचं पोट आहे, ते माझे गुरु आहे. जे आता ते गुरु परंपरेमध्ये जे पुढे महाराज काम बघतात, आदरणीय माझे सहकारी मित्र आहेत, माझे वर्ग मित्र आहेत, हे पण महाराज आहेत, कीर्तनकार आहेत. त्यांचा मुलगा पण या प्रक्रियेमध्ये आता गव्हर्नमेंट BMS ला लागलेला आहे, हा महाराजांना पण माहित आहे सगळं. तर काही मुलं महाराजांनी अशीच पाठवली, सर ते मुलीचं हॉस्टेल आहे वाटते तुमच्याकडं, ती माझी एक गरीबाची मुलगी आहे, मग ती राहिला आहे आमच्याकडे मोफतच, क्लासलाही मोफतच, मग जेवणाची व्यवस्था मात्र असं कोणाकडून तर करून द्यायची. हे करता करता आता मी पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे करता करता कधी कधी ह्या प्रोसेस मध्ये आल्यानंतर आता एका मुलीचा BPTS ला नंबर लागला आहे, SC ची मुलगी आहे, ते कॉलेजमध्ये 1 लाखाची DD दिली तरच ऍडमिशन करतो, नाही तर करत नाही. आम्हाला SC BC काय माहिती, त्या मुलीचे आई वडील तर पैसेच भरू शकत नाही. अशा केसेस मध्ये आपण काही विद्यार्थ्याला मेडिकलची फीस भरण्यामध्ये सुद्धा मदत केलेली आहे. तर त्याच्यामध्ये माझा 1 रुपया नाही, माझा त्याच्यामध्ये काही रोल नाही. जसं वेगवेगळे असोसिएशन असतात तसं डॉक्टरांचं एक वेगळं असोसिएशन आहे. आज 2 वर्षी जसं आता इथं एकत्रित केलेलं आहे, बाळासाहेब भोसले सर माझे मित्र आहेत, क्लास 1 आहेत, सूर्यवंशी सर माझे मित्र आहेत, तसं कळंब केज आणि लातूर परिसरातल्या मुलांचा सत्कार आपण कळंब मध्ये केला.
आणि ज्यांच्या हस्ते सत्कार केला ते डॉक्टर रामकृष्ण लोंढे, हे डॉक्टरांच्या IMA संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. सगळं झालं, त्यांनी ते टेंट टाकला होता तिथं सत्कार करण्यासाठी. कार्यक्रम झाला, मुलं पालक निघून गेले. सर म्हणले जेवायला जाऊया. मी म्हणलं जाऊया, पण शाकाहारी हॉटेल असेल तर जाऊया. गेलो जेवायला. जेवायला बसल्यानंतर सर म्हणले, सर सगळं केलंय तुम्ही, तुमचा काय स्वार्थ आहे, माझ्या हस्ते कशासाठी केलंय? म्हणलं खूप मोठा स्वार्थ आहे सर माझा. त्यांना काय वाटलं की मी काहीतरी डोनेशन मागेल, माझ्या संस्थेला 2000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या. सर म्हणले 5 विद्यार्थी आहेत पण त्यांना स्कॉलरशिप भेटत नाही. मागासवर्गीय मुलं आहेत तर त्यांना स्कॉलरशिप मिळते, ह्या मुलांना स्कॉलरशिप भेटत नाही. पण हे मुलं त्यांची फीस भरू शकत नाही. आता ह्यांची जर फीस भरायची असेल तर कुणीतरी भरावी लागेल, नाही तर त्यांचं शिक्षण बंद पडेल. आता काहीतरी करून कुणाचे तर पैसे घेऊन त्यांनी त्यांचे ऍडमिशन करतायत. पण पुढच्या वर्षीचं सेकंड इयरची फीस आहे, थर्ड इयरची फीस आहे, फोर्थ इयरची फीस आहे, ते भरू शकत नाही. ह्याची फीस हे तुमची डॉक्टरांची जी संघटना आहे, डॉक्टरांची ह्या IMA संघटनेकडे 200 कोटीचा जवळपास म्हणजे प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे. म्हणून तुमच्या संघटनेनं बघा प्रयत्न करून दिलं तर. त्या सरांनी काय केलं, ह्या 5 मुलांचे ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे गेले. त्यांनी त्यांच्या परस्पर काही लोक नेमले, बघितले आणि त्यांना वाटले की 3 मुलं खरंच एलिजिबल आहेत. 2 मुलं काय बुक करू शकतात त्यांची. त्यांनी ते इलिमिनेट करून 3 मुलांची फीस त्यांनी भरली. त्यांनी भरली तर कशी पैसे भरले, बिगर व्याजी. म्हणजे तो मुलगा ज्यावेळेस डॉक्टर होईल आणि कमवता होईल तर त्या संघटनेचा सभासद झाला की त्यांनी त्यांचे पैसे पूर्ण परत द्यायचे, व्याज असणार नाही त्या रकमेला. म्हणजे आपण आता याच्या एक स्टेज पुढे जातोय. कुणाची आर्थिक अडचण आहे, सुरवशी साहेब आहेत तिथं. त्या दिवशी मी त्यांना म्हटलं की ज्या मुलाची आर्थिक अडचण आहे त्या मुलाचा मी तुम्हाला संपर्क करून देतो. अशा पद्धतीने आपल्याला काही कुण्या मुलांना मदत करता येईल का? आपला हा व्ह्यू त्याच्या पुढचा एक व्ह्यू असतो. त्यामुळं आपण काही व्यवसाय म्हणून बघत नाही. आणि अशा या कार्यक्रमासाठी भोसले सरांसारखा आमचा एक म्हणजे रूम पार्टनर सहकारी या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून, अध्यक्ष म्हणून आहे, हे माझ्यासाठीच एक भाग्य आहे. तसं मी तुम्हाला सांगावं या उद्देशानं नाही, पण आपण काय करतोय, कुठपर्यंत आलेलो आहे या भावनेनं मी ही गोष्ट सांगितली. मुलीच्या हॉस्टेलच्या बाबतीमध्ये इथं वर मुली राहतात माझ्याकडं, 30 मुलीची क्षमता आहे, पण 20, 22, 25 मुली ठेवतो. इथं शहरामध्ये मुलीच्या हॉस्टेलचं तर तुम्ही कुठेही चौकशी केली तर 45,000 50,000 रुपये फीस आहे. माझ्याकडे अगदी 32,000 मध्ये राहण्याच्या जेवणाच्या व्यवस्थेत मुली राहतात. सगळे सामाजिक हेतून करतो. आणि हे करत असताना मग तुम्हाला वाटत असेल की लांडगे सरांचं इन्कम पण बऱ्यापैकी काहीतरी चांगलं असेल. तसंही काही नाही, माझं पण इन्कम जेमतेम तुमचं जसं आहे तसं मी त्या प्रवर्गामध्ये आहे. पण मला काय वाटतं, महाराज कीर्तनामध्ये वगैरे सांगतात, आपल्याकडे भिकारी आला का नाही, आपल्याकडे भिकारी आला आणि तो काहीतरी मागतो, त्यावेळेस मागितल्यानंतर मनामध्ये हे भाव झाला पाहिजे, अरे देवानं आपल्याला द्यायच्या लाईनीमध्ये उभा केले, कमीत कमी मागायच्या लाईनीमध्ये तर उभा केलेलं नाही. आणि हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपण आज पण या कंडिशन मध्ये देण्याच्या लाईनीमध्ये, देण्यामध्ये आपण काही भरभरून देऊ असंही काही नाही, पण आपल्याला देवानं द्यायच्या लाईनीमध्ये उभा केलेला आहे, मागायच्या लाईनीमध्ये उभा केलेला नाही, याच्यामध्ये धन्यता आहे. आणि तसं मी तुम्हाला म्हणलं तसं की हा छोटा हॉलचा भाग आहे. काही जणांना आपण शॉर्ट लिस्ट करून मागं पुढे बोलवलेला आहे, तरी सुद्धा जेवढ्यांना बोलवले तुम्ही तेवढे सगळे हजर झाला. गैरसोय तर होणारच आहे, पाऊस येणार आहे, उशीर होणार आहे, गैरसोय होणार आहे, पण आम्ही तुमचा जे सत्कार करणार आहे त्याच्यामध्ये प्रेम ही गोष्ट आहे. आणि ह्या प्रेमाला तुम्ही या ठिकाणी प्रतिसाद देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल मी विद्यार्थी आणि पालकांची सुरुवातीला मी आभार व्यक्त करतो. आणि मी आपल्या कार्यक्रमाला काही बोलण्यापूर्वी तसं सूर्यवंशी सरांना एक शासकीय कार्यक्रमाला सूत्रसंचालनाला जायचंय, म्हणून सूर्यवंशी सरांना आधी बोलण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद सर. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे विघ्न होणे म्हणजे कुठली गोष्ट वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवस्य शुकार्यस्तु सर्वदा देणाऱ्याला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना व्यासपीठावरती या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भोसले साहेब जे की शून्यातून पुढे आलेत आणि आमचे भाऊजी प्राध्यापक सोमनाथ लांडगे सर हे सुद्धा शून्यातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे. पूर्वीच्या काळी गावामध्ये 4-5 लोक श्रीमंत असायची आणि बाकीची लोक मिडल वर्गामधली असायची. 96% 97% लोक असे असायचे. त्यामुळे शिक्षण हे खरंच घेणं म्हणजे खूप जिकरीचं आणि लढाईचं काम होतं. आणि त्या काळामध्ये सरांनी शिक्षण घेऊन इथपर्यंत आलेला प्रवास तुमच्याकडे पुढे मांडला. त्यांचं गाव छोटंच आहे, एक कंबीवाडी म्हणून गाव आहे.
गावात वाडी हा शब्द आहे